जन्माष्टमीला तर 12 वाजतात आणि मग आपण एकादशी हा जो उपवास आहे हा एकादशी प्रमाणे केला जातो. म्हणजे आज उपवास धरायचा आणि त्याचं पारणं उद्या फेडायचं. पण पूर्वापार एक परंपरा चालत आलेली असते. मग आपण 12ला जन्म झाला की मग काला समजून प्रसाद ग्रहण करतो. वास्तविक तसं संसारिक कुलदेवता मानलेली बाई आजही तिच्या मी
नमस्कार, मी किरण दिनकर पवार. आमचं रामेश्वर विकास सेवा मंडळ रामनगर या नावाने मंडळ कार्यरत आहे आणि दरवर्षी आम्ही रामनवमी उत्सव अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा करतो. दरवर्षी वेगवेगळे उपक्रम आम्ही या रामनवमीच्या निमित्ताने साजरे करतो. यामध्ये आज एक आगळा उपक्रम आम्ही रक्तदान शिबिर इथं आयोजित केलं होतं. रक्तदान म्हणजे जीवनदान ही संकल्पना सर्व घराघरात आम्ही पोचवण्याचं काम करत आहे. आज माझ्या एका रक्तदानामुळे कोणाचा जरी जीव वाचणार आहे ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य कुठलं. म्हणून आम्ही हा रक्तदानाचं शिबिर या ठिकाणी अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जवळपास 50 रक्तदाते आम्हाला या ठिकाणी आज उपलब्ध झाले. त्यामध्ये बहुसंख्येने महिला वर्गाचा सहभाग अतिशय मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभला. त्यामध्ये मुले असतील, महिला असतील आणि आमचे कार्यकर्ते तर अतिशय उत्साहाने उत्सुक आहेतच. पण महिलांचा सहभागामुळे या रक्तदान शिबिरास फार मोठं असं एक आगळं वेगळं स्वरूप आलं. त्यामुळे सर्व रक्तदान करणाऱ्या सर्व महिलांचं, मुलींचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो. रामनवमी सण आम्ही अगदी घरगुती सर्व एकत्रित येऊन सर्वजण एक निष्ठेने दरवर्षी अति उत्साहाने साजरा करतो. नमस्कार, मी चंद्रकांत दत्तात्रय पवार, रामनगर बावडा. रामेश्वर विकास सेवा मंडळाचा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष मी या मंडळामध्ये कार्यरत आहे. तसेच आमचे असंख्य कार्यकर्ते या मंडळामध्ये कार्यरत आहेत. या असंख्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि रामेश्वर विकास सेवा मंडळाच्या माध्यमातून आपण दरवर्षी रामनवमी हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करत असतो. या कार्यक्रमानिमित्त आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये आज आपण प्रथम घेतलेला जो उपक्रम आहे तो रक्तदान शिबिर. ज्या शिबिराला रामनगरवासियांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे. जस्ट आता हा कार्यक्रम चालू आहे. तसेच सकाळपासून श्री प्रभू रामचंद्रांचा अभिषेक असेल, तदनंतर सुश्राव्य कीर्तन असेल, रक्तदान शिबिर असेल, यासारखे अनेक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. तसेच सायंकाळी 6 वाजता श्री प्रभू रामचंद्रांची मिरवणूक आपण संपूर्ण गावामधून काढणार आहोत. या मिरवणुकीसाठी आपले रामेश्वर विकास सेवा मंडळाचे छोट्या मुलांचं एक पथक, ढोललेझिम पथक आहे आणि छोट्या मुलींचं, की जो आपला या वर्षीच्या रामेश्वर विकास मंडळाचा एक अभिनव उपक्रम आहे. लहान मुलींचं आपण ढोललेझिम पथक तयार केलेलं आहे. ते पथक आणि एक झांज पथक अशा 3 पथकांच्या माध्यमातून आपण ही मिरवणूक आयोजित केलेली आहे. ती मिरवणूक सायंकाळी 6 वाजता रामेश्वर विकास सेवा मंडळाच्या मार्फत आयोजित केली असून ती गावामध्ये जाईल. गावामधून आल्यानंतर सरासरी 8:30-9 वाजता ती मिरवणूक रामनगरला येईल. रामनगरला आल्यानंतर श्री रामचंद्रांची महाआरती होईल. महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन आपण केलेलं आहे. महाप्रसादाचं आयोजन रामनगरवरील जे सामाजिक कार्यकर्ते असतात त्यांच्यामार्फत अन्नदान म्हणून केलं जातं. अशा पद्धतीनं एक जनरली या रामनवमीच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. माझं नाव अभिजित भगवान पवार. आज रामेश्वर विकास सेवा मंडळ आणि अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज खास रामनवमी निमित्त रक्तदान रक्तदान आयोजित केलेलं आहे. तर रक्तदान का करावं, रक्तदान श्रेष्ठदान का म्हटलं जातं, तर प्रत्येकाकडे पैसा आहे. प्रत्येकजण पैशाच्या मार्फत दान करू शकतो, प्रत्येकजण कपड्याच्या मार्फत दान करू शकतो, प्रत्येकजण आपापल्या मदतीने वेगवेगळं दान करू शकतो. परंतु रक्तदान केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला रक्तामार्फत जीवदान मिळणार आहे. त्यामुळे रक्तदान केलंच पाहिजे. त्याच्यानंतर रक्तदान केल्यानंतर त्याचे फायदे काय, तर रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरातील रक्तदान केल्यानंतर आपली क्षमता चांगली होते आणि आपल्या शरीरातल्या तांबड्या, पांढऱ्या आणि लाल पेशी असतात त्या रक्तदान केल्यानंतर अजून चांगल्या प्रतीने वाढतात. आणि एक गैरसमज आहे माणसांचा की रक्तदान केल्यानंतर शरीराला त्रास होतो, नाही का.
परंतु 24 तासाच्या आतमध्ये आपल्या शरीरात पुन्हा ते रक्त तयार केलं जातं. म्हणून प्रत्येक व्यक्तीने रक्तदान केलंच पाहिजे. मी आज माझ्या आयुष्यात प्रथम रक्तदान करतोय, परंतु मला त्याचा अनुभव चांगला आला की मी माझं रक्तदान केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला माझ्या ते रक्त पोचल्यानंतर त्याला नक्कीच जीवदान मिळू शकतं. आज आमच्या मंडळातील किरण दिनकर पवार असतील, चंद्रकांत पवार असतील, संदीप पवार असतील यांनी एक सगळ्यांना मीटिंग राबवून ठरवलं की आपण एक वेगळं काहीतरी करूयात की त्या माध्यमातून ज्या गरजू लोकांना रक्त मिळत नाही आहे त्या लोकांना रक्त मिळेल. म्हणून यावर्षी किरण बाप्पा असतील, चंद्रकांत पवार असतील यांनी ठरवलं की यावर्षी आपण एक नवीन उपक्रम राबवूया. तर यावर्षी आम्ही रक्तदान राबवलं आणि आम्हाला असं वाटलं होतं की नाही का की आम्ही रक्तदान शिबिर घेतोय, लोक येतील की नाही. आम्ही हा उपक्रमच्या मीटिंगमध्ये मांडला त्यावेळेस आम्हाला असं वाटलं होतं की होणार नाही, परंतु रक्तदान केल्यानंतर बरेचशा लोकांनी रक्तदान केलं की ज्याची आम्हाला वाटलं पण नव्हतं की एवढे लोक येऊन रक्तदान करतील. त्यात महिलांचा सुद्धा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती होता. ते व्यक्तीनं आज रक्तदान करण्याची गरज आहे, कारण एखाद्या व्यक्तीचं 100% आपण त्याला एक जीवदान म्हणून देतोय. नमस्कार. आज रामनवमीनिमित्त बावडा ग्रामपंचायत व तरुण मंडळ बावडा रामनगर खंडाळा इथे आज रामनवमीनिमित्त भव्य असा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. खरं तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि समाजामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारे रक्तदान दान केलं जातं. त्यातलं ते एक रक्तदान हे एक सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वश्रेष्ठ दान अशासाठी म्हणतो आपण की त्याच्यातून आपल्याला समोरच्या रुग्णाला जीवनदान दिलं जातं. रक्तदान केल्याने कुठलाही आजार होत नाही, कुठलाही विकनेस तुम्हाला जाणवत नाही. उलट रक्तदान केल्याने तुमच्या शरीरात जे रक्तदान तुम्ही डोनेट केलेलं आहे, जे दान केलेलं आहे ते 24 तासाच्या आत तुम्हाला ते रिकवर झालेलं असते. दुसरी गोष्ट, तुमच्या शरीरातली रक्तविसरण प्रक्रिया जे सर्क्युलेशन म्हणतो आपण ते अत्यंत प्रॉपररित्या सर्क्युलेट होत असतं प्रॉपर रेग्युलर रक्तदान केल्याने. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरात कधी ब्लॉकेजची वेळ येणार नाही. म्हणजे बऱ्याचदा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला ब्लॉकेज आहे, मग एन्जिओप्लास्टी करावी लागेल. तर जे कोण लोक डोनर रेग्युलर रक्तदान करतात त्यांना अशा प्रकारचा आजार किंवा असा त्रास आयुष्यात कधीही होणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठं समाधान असं असतं की रक्तदान केल्याने रुग्णाला आपण जीवनदान देत असतो. म्हणून हे जे दान आहे हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. म्हणून मी आज या रामनवमीनिमित्त बावडा ग्रामपंचायत व ग्रामस्थ तसेच युवा मंडळ सगळ्यांना व सर्व युवकांना असं आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही रक्तदान करा. नमस्कार. माझे नाव ज्ञानेश्वर दत्तात्रय पवार, रामनगर बावडा. आपण आज या ठिकाणी ज्या वास्तूमध्ये उभं आहोत ती वास्तू म्हणजे श्रीराम मंदिर रामनगर बावडा. या मंदिराचा इतिहास किंवा हे मंदिर उभं राहण्यामागचा इतिहास मी आपल्याला एक थोडक्यात सांगत आहे. तो म्हणजे असा की रामेश्वर विकास सेवा मंडळ रामनगर बावडा या मंडळाच्या माध्यमातून 1976 साली या मंडळाची स्थापना झाली. या रामनगरचं नाव हे पूर्वी रामनगर नसून वाळव्याचं माळ होतं. कैलासवासी किसन बाजीराव पवार या रामनगरचे सद्ग्रस्त यांच्या संकल्पनेतून या रामनगर हे नाव या वस्तीला मिळावं अशी त्यांची संकल्पना होती. त्या संकल्पनेतून रामनगर हे नाव पुढं आलं. त्यानंतर मंडळाची स्थापना झाल्यानंतर 1976 सालापासून आजपर्यंत हे मंडळ विविध उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात. त्यात म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव 76 सालापासून एकही वर्ष खंडित नाही, अखंडित अशी गणेश उत्सवाची आमची परंपरा आहे. त्यानंतर 2008 साली या ठिकाणी या हॉलची निर्मिती झाली. आपण ज्या हॉलमध्ये उभा आहोत एक बहुउद्देशीय इमारत
म्हणून या हॉलची स्थापना झाली. त्याच्यानंतर या 2008 साली या हॉलमध्ये रामाच्या मूर्ती असाव्यात अशी एक जनभावना, लोकांची भावना निर्माण झाली. त्यातूनच काही कार्यकर्त्यांनी त्यावेळेस पुढाकार घेऊन या मंदिरामध्ये रामाच्या मूर्तींची स्थापना झाली. 2008 सालापासून आजपर्यंत आम्ही रामनवमी हा उत्सव अतिशय जल्लोषात साजरा करतो. वेगवेगळे उपक्रम त्याच्यामध्ये आम्ही राबवत असतो. त्याच्यामध्ये आज आपण बघितलं की भव्य असं रक्तदान शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलं. अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर आपण हे केलं होतं. त्यानंतर भव्य अशी श्रीरामांच्या पादुकांची मिरवणूक आपण रामनगर ते चावडी चौकापर्यंत काढत असतो. यामध्ये विविध सांस्कृतिक मंडळं यामध्ये सहभागी होतात आणि या मिरवणुकीची शोभा वाढली जाते. यानंतर रात्री 9 वाजता या ठिकाणी या मंदिरामध्ये भव्य असा दीपोत्सव साजरा केला जातो आणि महाआरती होते. त्यानंतर महाप्रसाद होऊन या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता होते. दुसरा महत्त्वाचा विषय असा की आपण 6 महिन्यापूर्वी या मंदिराला शिखर बांधण्याचं काम केलेलं होतं. या ठिकाणी नुसत्या या मंदिरामध्ये मूर्ती होत्या, पण या मंदिराचं भव्यता प्राप्त होण्यासाठी त्याला शिखर असणं गरजेचं होतं. म्हणून तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी असा चंग बांधला की या मंदिराला शिखर असावं, म्हणून या ठिकाणी शिखर बांधलं आणि त्याचा कलशारोहणाचा कार्यक्रम सुद्धा आपण सर्वांनी न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम या सर्वांनी या बावडातल्या पंचकोशीतल्या कार्यक्रम सर्वांनी बघितलेला आहे. मंडळातील कार्यकर्ते अतिशय उपक्रमशील आहेत. आम्ही सर्वजण एकसंध एकजुटीने हे सर्व कार्यक्रम आयोजित करतो. सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो. तसेच आज या निमित्तानं प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी मी प्रार्थना करेन की अशीच आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांनी एकत्र ठेवावं, एकसंध ठेवावं आणि इथून पुढेही भविष्यामध्ये आम्ही अशीच समाजाची सेवा आणि प्रभू श्रीरामचंद्रांची भक्ती करत राहू असे आम्हाला बळ द्यावं. हीच या प्रसंगी मी प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो.
रामेश्वर विकास सेवा मंडळाचे संस्थापक कैलासवासी किसन बाजीराव पवार यांचे सुपुत्र प्रशांत किसन पवार यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे रामेश्वर विकास सेवा मंडळातर्फे सहर्ष स्वागत. या ठिकाणी पोपट दिनकर पवार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे रामेश्वर विकास सेवा मंडळातर्फे सहर्ष स्वागत. चला 5 मिनिटात कलाकुसर दाखवायची. यानंतर या ठिकाणी चालू असलेला आता रामनगरवरील रणरागिणींचा ढोललेजमीचा इथे खेळ अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक इथं ते सादर करणार आहेत. चला ढोले टाकाटे पूर्व कार्यकर्ते मागे सरायचे. पुढे थांबू नका, मागे सरा, त्यांना जागा मोकळी करून द्या. चला ढोललेजमीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. तरी आजूबाजूला असणारे सर्व भावकीतील या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी बरेच मान्यवर मंडळी आलेले आहेत. सर्व मान्यवर मंडळींचं रामेश्वर विकास त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. सर्व ज्येष्ठ आणि सर्व मंडळींचा या ठिकाणी डाव चालू झाले. या रामेश्वर विकास सेवा मंडळाच्या वतीने हा भव्य दिव्य कार्यक्रम सावली चौकामध्ये होत आहे. 14 वर्षापूर्वी म्हणजे 2005 साली यांचे मेहणे SRP मध्ये होते आणि त्यांचा सहवास गावडा येथेच असायचा. मिलिटरीमधून ते जेव्हा पत्र पाठवायचे तेव्हा वाळव्याचे माळ असं म्हटल्यानंतर पत्र घरी पोचायचं.
म्हणाले म्हणून वाळवेच्या माल यायला तुम्ही लाज वाटते किंवा करून मनाला बरं वाटत नाही ते रामनगर म्हणून. आणि याशिवाय जुनी जाणतीची माणसं होती म्हणजे त्यामध्ये गवळूबाळ असतील, जयराम बाळा असतील, गोविंद महादेव पवार असतील, शंकरदाजी पवार असतील. या सर्व मंडळींनी आपल्या म्हणजे वाळव्याच्या माळावर मंदिर उभारणी करावी म्हणून त्या काळामध्ये गावची पुस्तकंही छापली होती, परंतु त्याला काही मुहूर्त सापडला नाही. आणि 2002ला मी पंचायत समितीवर निवडून गेल्यानंतर Thank you.